मित्रांनो हा आहे आपल्या वाड्यावला चौक आणि आपल्या चौकावून आता मेंढर चालले ते वाड्यात। तर मित्रांनो या ठिकाणी आपलं बघा बटाटा होतोय तयार काकीला आणि त्यांना बघून आरसूच मिटलं भांडण जेवणाचं। मित्रांनो आता आपली मेंढर आले ते खाणीव पाण्याव आणि मित्रांनो ही आपली खाण आहे ना खाण लय जुनी आयला आपले शर्टाने तर ही काठी अख्खी काळीच करून टाकली। बघा मी किती बैल असतात ते बघा। 12 बैल असतात। 12 पण तुमची स्वतःची किती असते तुमचे? आमची किती 5 असते। आपलं भाऊ बघा करडू का ह्याला पाचते ते मेंढीला। तर मित्रांनो आपलं जेवण तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी आई वाढून देते बघा। हे आपलं ताट वाढलंय आईने। आमरा मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग एकदम इंटरेस्टेड असणार आहे तुमच्यासाठी आणि आज म्हणजे ना आपण आता म्हणजे थोडा लेटच ब्लॉग चालू केलाय सकाळी नाही जरा मेंढर घेऊन आल्यानंतर। तर आज संपूर्ण दिवसभर मेंढर कशी चारतोय आणि संध्याकाळी आपण काय जेवणावर खातोय म्हणजे आई आपल्याला जेवाय बिवाय काय बनवते ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहिजे। चला तर मग आपल्या मेंढरांना आज सकाळच गावलेला वाईस तरवा। मित्रांनो तरवा म्हणजे काय तर इथं भाजी होती मेथीची आणि भाजी काढून नेली तिने घेतले गबाळ बिबाळ होता आपल्या मेंढरांना खायला। तर दादा मी आलतो मेंढरा का इथं वाईट चारायला। तर आता दादा जाणार आहेत आपलं मी एकटाचे मेंढरा ग। मित्रांनो ह्या वावरात बघा कसं कांदा लावले ते आणि ह्या कांद्याचं जे पातवण असतं ना वरचं कांदा कवा बी लावताना वरचं पातवण कापलं त्याचं असं ढिग असते ते आणि हे आपलं कांद्याचं पातवण आता इथं आम्हाला गावलं ते नाही का म्हणजे ज्याचा शेर असतं त्याला गावतो तसंच आम्ही फिरत मेंढर इकडं आणली आणि आणल्यासारखी आपल्या मेंढरांना आता हे कांद्याचं पातवणाचं डोंडी गावले ते। तर मित्रांनो आता आपली आई आलेली आहे मेंढराक आणि आईने काय मिसरी लावली काय होय आई का? तर मित्रांनो आपल्या आईला एक लय घाण सवय लागली मिसरी लावायची। आपली आई जे हे मिसरी लावते ना मित्रांनो तर या मिसरी आपल्या आईला काय त्यापासून नुकसान होतं मित्रांनो। मिसरी कसली काटक्याची तर त्यापासून काय नुकसान होतं ते जे आपले जर कोण असेल ना माहिती कोणाला काय नुकसान होतं ते आपल्याला कमेंटमध्ये सांगा। मग मी ते कमेंट वाचून आपल्या आईला सांगेल की नेमकं तू हे एवढे मिसरी लावते त्याने काय नुकसान होऊ शकतं तुझं। तर तुम्ही आपल्याला सांगा मित्रांनो जर काय तुम्हाला माहीत असेल मी एकदा आईला सांगितलं ना मग आईला कळन नेमकं काय होईल ते। मित्रांनो आता आपली मेंढर आले ते खाणीव पाण्याव आणि मित्रांनो ही आपली खाण आहे ना खाण लय जुनी म्हणजे ना इथं मित्रांनो हे तर अख्खं पाणी आटलं ना तर या एक ठिकाणी भरपूर दिवस पाणी असतं आणि याच्या खाली दगडी आहेत। मित्रांनो आपली मेंढर आली बघा आता इकडं बघा आपली आई थांबले पडेल दाणी आणि असं खाली पडकानी ह्यानी यायचं म्हणलं ना इकडं 2 माणसं लागतातच। तर आपलं दादा होतं दादा गेलं ना आईला सोडावलं आणि मग दादा म्हणलं आता हिकूनच थांबू द्या आता गावा जायचे डोंगरात। तर आता आपली मेंढर आली तर इकडे चराय। तर मित्रांनो आपली आईन मी होतो मेंढराग आणि आपली मेंढर आणली होती इकडं पडकानी चारायला। पण मित्रांनो इकडं कसं असतं पीक असतं डोंगरात कसं आपल्याला बसाय गावतं कुठं काय असं म्हणजे कवा झोपाय गावतं मेंढर निवांत असे थांबतात आणि त्यामुळे डोंगरात काय एवढा चारा नसतो। आणि इकडं मित्रांनो सकाळी आलं ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही अशी गाडी आलती मित्रांनो त्याकरता आपल्याला मधीचं बोलणं थांबावं लागलं कारण का ही इकडून आलती ती पाठीमागून आलती त्यांना साईड द्यायची होती। तर मित्रांनो असं इकडं आलं ना तर आपल्याला कंटिन्यू उभं राहावं लागतं। आता इतकं पाय दुखतात ना दिवसभर मित्रांनो कंटिन्यू सकाळी आपली जशी मेंढर आणली तसं अख्ख्या दिवसभर आपण उभं आहे आपल्या मेंढरांना चारण्यासाठी। पण आपण उभं राहिलं थोडाफार झाला आपल्याला त्रास पण मेंढर मित्रांनो रोजच्यापेक्षा एकदम गच्च एकदम फुल म्हणजे ओव्हरफुल त्यांचं पोट भरले। मित्रांनो एवढी फुगल्यात आहे पण तरी पण बघा आपल्या शरीरांना आता एक काठीचा फंटा तोडला या ठिकाणी तर सगळी तुटून पडले ते पाल्यावर हे बघा असं पाला बिला म्हणल्यावर लय खात्यात।
भेटाय काळो आलाय. काळो बघा आता आईला घरी जाऊन घेतले. किती खुश झाले ते कुत्रे. काळो सकाळी कोकऱ्याला बांधलेला पाला, आता हे बघा मेंढर. मित्रांनो यांचं भागतं का नाही खावा काय कळनाची एवढी फुगावल्या ते आज, तरी सगळी अशी तुटून पडले ते ह्या कोकऱ्यांच्या पाल्यावर. तर मित्रांनो अर्चुनी पाणी आणले. कोणाला आणले? तुला. हो का, अर्चुनी पाणी आणले आपल्याला. ताई पाणी प्यायचे. मेंढरा का आता पाणी नव्हतं गावलं, ती ताण लागलेली. पाणी आणलं एका पुरीनी आणि तांब्या ठेवायचं काम लागलं एका पुरीला. बाई इकडे बघ, इकडे बघ. टाटा कर टाटा. असं कर, असं कर. येत आहे का तुला? येत आहे टाटा? येत आहे का? किती बैल असतील ते बघा ना. काय 12 बैल असतात. हो 12, पण तुमची स्वतःची किती असते तुमचे बैल? आमची किती 5 असते. पाच आणि कुठली 2 नसते. नाही 5 असते. 5 असते. ती बैल कुठं असतात खाल्ल्या मठात? रानातल्या मठात बावधन पोराची तिथं किती येतात? तिथं बरीच आहे तशी. ते सगळं ऊस असलं. ऊस आहे, सोयाबीन आहे, येर येतं. केळी आहे, येर आहे. येर आहे त्याला का ते नाही किरी आहे, वडा आहे. तर मित्रांनो ह्या अलीकडचं आहेत आपलं सोनजाई देवीचं बघत, आणि ते आले ते आपल्या घराकडे. ते आपलं आप्पा त्यांना व्हायची विचारते ते तिकडली माहिती देवी पशीच असते. ते आपलं भाऊ काय करते ते? काय चाललंय? पाणी ओढी ना. पाणी वडी ना. हे बघा मित्रांनो घराला पाणी मारायचे. आता पाणी मारायचे काय भाऊ? एवढ्या रातचं बाहेर गेलो तर जरा. आज पाणी मारायचं राहिलंय मित्रांनो त्यामुळं. आणि इकडं आपल्या भाऊंचं करडो बघा. भाऊला पाजाया म्हणते, पाजाया. भूक लागलेलं आहे याला. किती वरडते बघा. हे असं पोटाला भूक लागल्यावर असं ही आपली ओरडून ओरडून बोलावतात, बाबा मला पहिलं पाजा. तर आपल्या आईचं काय चाललंय? काय चाललंय आई? आता भात मांडलाय, आता गवार निघती बाई. गवार बनवायची? बनवायची नाही गवार, आता काहीतरी पातळ कारवण बनवलं पाहिजे. म्हणजे आपलं उद्याचं नियोजन आहे काय? उद्या सकाळचं नियोजन आता असं मोकळ्या टाइमात आई घेते आताच तयार करून. आणि भात आपला होतोय ना. भात होस तर आईचं चाललंय इकडं काम. आपलं हाताला काही दम नाही. मग काय दम घेऊन काय करायचे? ना गार लागते का? गार लागते ना बाबा. मग काय गार बसले बाबा. गार लागते चांगलं. आता पाऊस काळाचे दिवस वारं बिर सुटले. मग काय ले वारा. मित्रांनो सगळा अंधार गुडूप झालाय आणि पडेल बघा कशा गावाच्या लाईटी दिसते ते. आणि आपलं भाऊ एवढ्या अंधारात आज बाहेर गेलता ना भाऊ. बाहेर गेल्यामुळं उशीर झालाय. ते आपलं बॅटरी लावून, बॅटरी आणले बघा हातात बॅटरी, आणि असं बॅटरी लावून पाणी मारते ते. कारण का तो लय ऊन पडलेलं, ऊन आणि तापलं की गवंडींनी सांगितलंय ना भाऊ आपल्याला असं पाणी भरपूर मारा म्हणलं. जेवढं पाणी मारणार ना तुम्ही तेवढं काम एकदम पॅक राहणार. आणि त्याकरता आपलं भाऊ असं पाणी मारते ते सगळ्या. आता सगळ्याला मारायचंय ना. सगळ्याला मारायचे. मित्रांनो काकीच्या भाकरी चालल्या तर का आपली. आता एक चूल मस्तपैकी पेटावली. कालवण केलं होय? नाही अजून करायचं. आधी भाकरी असतात काय? नाही भाकरी नसतात, आधी कालवणच असतं. हा पण ते पुरणला जेवायचं होतं ना, हा. त्याच्यामुळं पुरणला अंडी तळून देतात म्हणून ती भांडी परत भरतात ना तवा. हा मग काय आपल्या काकीला माळ आहे मित्रांनो. काकीला आणि भाऊला माळी आणि बाकीच्यांना लागतं वशाट. मग त्याकरता आपलं वष्टापासून बाजूला. मग असं नाही की आम्ही माळ घातली म्हणजे तुम्ही नाही खायचं. ज्यांना खायचं त्यांनी खाऊ शकता, ज्यांना नाही खायचं ते. अंड्याची पोळी करून द्यायची ना आता. हा हे भाकरी बिकरी झाल्या की मग तव्याचं काम संपलं. मग त्यांना त्या तव्यामध्ये अंड्याची पोळी मस्तपैकी बनवायची. आपलं भाऊ बघा करडू ह्याला पाचते ते मेंढीला. मित्रांनो भुकपुढं कोणती आहे काय नसते यांच्यासाठी. कारण का आता दिवसच हे खूप बेकार आहे. काय हो भाऊ ह्या दिवसात दूध बीत नसते? दूधच नसते या दिवसात. आपलं भाऊ बघा इथं मेंढी आहे मित्रांनो. इकडं तोंड बिंड बघून घ्या. मेंढीला करडूप येते शेळीचं.
शेळी आता भरपूर लोक शेळीला बी बकरी म्हणतात आणि मेंढीला बी बकरीच म्हणतात, पण आम्ही मेंढीला बकर म्हणतो आणि शेळीला शेळी म्हणतो. काय हो असंच ना? काय झालं बाई? होय बाई, होय बघू काय झालं? गप 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 गप. अयो रडायला लागली. कसं अंधारात दिसते का करायचं अंधारात दिसाना आपल्या आईला भाकरी कराय मित्रांनो. आणि त्यातून आज काय लय फुल लाईट बी नाही, अवघड झालंय आई सगळं. मग काय तिथं बॅटरी आहे ना, त्यांच्या बॅटरीला चार्जर नेऊन नानीच्या घरी तरी लागतो. नानी गेली हो खाली, काय जण गेली वाटतं आज दिसलीच नाही. आपल्या नानांचा वाडा गेलाय आता मराठ सोडून. तर मित्रांनो आपली काकी आता एकदम मस्तपैकी बनवणारी अंड्याची पोळी या ठिकाणी मित्रांनो. तर आता अंड्याची पोळी बनवायची आपल्याला. हो या ठिकाणी आपली आता अर्चुलन पगोला काकी तयार करते अंड्याची पोळी. तर हे बघा कसली एकदम खतरनाक. अशी मस्तपैकी तेल टाकलं ना खाली, टाकलं ना खाली तेल टाकलंय मित्रांनो. आणि वरती बघा आता मग असं एकदम खाली आधी तेल बिल टाकून घ्यायचं म्हणजे ते चिकटत नाही आणि आपलं थापोळं काढल्यासारखीच पोळी होते या ठिकाणी. काय तर मित्रांनो एवढ्या रातचा आपला मलोता त्या का आल्या ते. तर मलोता त्या आल्या त्या निवर येऊन काय केलंय मलोता त्या? ते आरत्या घेतल्या होत्या कांत्या देवाच्या, ते आपल्या बिरोबाच्या नागायच्या. बिरोबाच्या नागायच्या आरत्या घेतलेल्या मित्रांनो. आता ते चौथी आरतीला ते निवत करतात ना. हा मग पहिल्या तीनदा झाले का? हा तर मित्रांनो पहिल्या तीनदा ही आपली चौथी आरती. तर मलोता त्यांना घरच्यांनी काम दिले, तुम्ही आपल्या सगळ्या देवांचं बघायचं निवद पाण्याचं. तर मलोता ते आले ते निवद दाखवायला या ठिकाणी. तर मसोबा आहे आपला खाली, मग आपलं इकडंच वरच्यावर मसोबा पैसे काय जाता येणार नाही पाण्यात असल्यामुळं जाता येत नाही ना. तर मित्रांनो अंड्याची पोळी तयार बी झाली आणि आपली आरचो आणि पगू जरा रुसली. बाय आरचो कशी लागते पोळी? पगोला तर काय आपण विसरू नाही शकत, कारण का तर पगो आपली आता काय बोलूच नाही शकत. पगोले ही झाली. पगोने बघा अर्धा वाटा बराबर मधला अर्धा वाटा ते आपला घेतलाय काढून. खाई नाही काय पगो आता मला तर वाटतंय उपाशी राहते का काय काय कळा नाही. भाऊ पगो उपाशी राहील काय? उपाशीच राहिलं. फुगवाय जरा फुगली फुगली बघा पगू. आणि हेच आरचो आपली बघा खाते दानादन. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं बघा बटाटा होतोय तयार काकीला आणि त्यांना. पगूचं आरचूचं मिटलं भांडण जेवणाचं, म्हणजे पगूचं आता खाती का नाही काय माहिती, पण हे आता दिलंय त्यांना. आणि या ठिकाणी आपला होतोय काकीला आणि भाऊला बटाटा तयार. तर मित्रांनो आपल्या घरी आज झोपाय कोण आलंय बघा. होय झोप लागली बाई, डोळं चोळती म्हणल्यावर झोपत आले आता. आणि त्यांचा वाडा गेलाय वावरात बसाय, त्यांच्या घरी कोणी नाही त्याकरता ते आले ते आपल्या इकडं. आणि अजून तर आपल्या आईचं काय चाललंय? आई काय बनवणार कालवण? बेसन भाकरी मित्रांनो, म्हणजेच पिठलं भाकर आपली आई बनवते आता. बेसनाला आता हे सगळं साहित्य आधी टिचून बिचून मिरच्या आई झणझणीत झालं पाहिजे. झणझणीत झालं पाहिजे. मिरच्या लसूण अशी बोकटी बनवायची. तर मित्रांनो आता आपलं सगळं आई मस्तपैकी घेते परतून. आता अंडी मिरची टिचली, मग आता कांदा चिरून कांदा तळायला लागली. अंडी म्हणजे साधं सोपं उशीर झाल्यावर काहीतरी कालवण करायचं. हा असं बेसन लगेच होतं. मग माणसं हिरवळ बुकेलेले असते. तर आता आपलं बेसन सगळं खालावलंय. आणि आता हे म्हणजे मिरची आधी तळली मित्रांनो. आणि हो का
घातलं शिजाय. आता मित्रांनो अजून थोडं त्यात पाणी टाकायचं आणि आपलं बेसन नुसतं काढवायचं चांगलं. नाही तर असं म्हणजे चांगलं नाही काढवलं की वांगात पिठाळ लागतं. पण बेसन कसं शिजतं हे मला काय माहित नाही अजून, किती वेळाने त्याला बघायला लागतं. बाकी कालवण कसं आपलं डाळ बिळ दाबून बघितली की लगेच शिजलेलं कळतं. पण बेसन कसं कळतं काय? हा होय आहे, हा? बेसन कसं कळतं? कळतं की रटा रटा. हा राटा राटा रटा रटा शिजत की. राटा राटा शिजणार आपलं आता बेसन मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या आईने बसवलेली एक कोंबडी. नाही ती ह्या डाळगेत रोज अंड घालायची. हा तिने घातली अंडी हा आणि मग ती डाळगेत त्याच्यावर बसली. हे बघा माग कसं चंगू आहे चंगू. पिल्लं झाले ते मित्रांनो. लय असं म्हणजे आनंद झालाय आपल्याला. आवारांचा अयो 3 4 4 4 मित्रांनो 4 पिल्लं झाले ते काळे. वारं जाईल वार जाग जाग जाग. अरे 5 आहेत आहे 5 आहेत. वारं जाईल. 5 मित्रांनो. आपल्या कोंबडीने आज आपल्या कोंबडीचं म्हणजे रिव्हील झालं किती पिल्लं झाल्यात ती बघितलं आम्ही आहे का. सकाळी एकच होतं आणि एका दिवसात मित्रांनो दिवसात किती पिल्लं झाली आहे? किती झाली? 4 पिल्लं बघा 4. ती आताशी निघत होतं मला उचल. तर मित्रांनो फायनली आपलं बेसन तयार झालेलं आहे हो का. आणि आता जेवण करायचे आपल्याला मस्तपैकी. बेसन झालंय जळतं एकदम जोरात लागलाय. तर मित्रांनो आपलं जेवण तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी आई वाढून देते हो का. हे आपलं ताट वाढलंय आईने. आणि नानांच्या अक्का नाही घरी. नानांना बी आपलं आता जेवण करायचे. काय आता जेवाय बसलोय आता. जेवते ते मस्तपैकी. मस्त झालं बेसन. मस्त झालंय ना. मग काय बेसन मस्त झाले मित्रांनो हो का. तर मित्रांनो आईने हे दिलंय मला ताट आणि आता मस्तपैकी करायचे आपल्याला जेवण. तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.